कोकाटेंचा राजीनामा घेऊ नये यासाठी शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलंय। आता हा विषय माझ्या हातात नाहीये असं उत्तर या शिष्टमंडळाला अजित पवारांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर एकीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अजित पवारांना भेटण्यासाठी मंत्रालयात पोहोचले, दुसरीकडे काही शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ अजित पवारांना भेटण्यासाठी पोहोचल्याचं कळतंय। कोकाटेंचा राजीनामा घेऊ नये अशी मागणी या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं केल्याची माहिती होती, त्याला अजित पवारांनी आता हा विषय माझ्या हातात राहिला नाही असं म्हणत उत्तर दिल्याचं सूत्रांकडून कळतंय। तर बोलताना भान ठेवायला हवं असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। कोकाटेंचे त्यांनी कान टोचलेत। अँटी चेंबरमध्ये कोकाटे आणि अजित पवार यांच्यात बैठक होतीये। बोलताना भान ठेवायला हवं असं म्हणत अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांचे कान टोचलेत। तर गेल्या 15 मिनिटांपासून अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यात चर्चा होतीये। तर बोलताना भान ठेवायला हवं असं म्हणत अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, घडामोडी वेगानं घडतायत अजित पवारांच्या दालनात, काय नेमकं? नक्की श्रुती, थोड्याच वेळापूर्वी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे जे आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याकरता मंत्रालयातल्या त्यांच्या 6व्या मजल्यावरच्या दालनामध्ये पोहोचलेले आहेत। सातत्यानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त विधानं जी आहेत ती चर्चेत राहतात आहेत आणि त्याचसोबतच विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधान परिषदेमधल्या सभागृहामध्ये बसून त्यांनी मोबाईलवरती ऑनलाईन रमी गेम खेळल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांकडनं केला जात होता आणि त्या सगळ्या संदर्भातले त्यांचे व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल झालेले होते। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती विरोधी पक्ष जो आहे तो आक्रमक झालेला होता आणि त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे ती सातत्याने विरोधकांकडनं केली जाते आणि त्या सगळ्यांकरता विरोधकांकडनं राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं देखील होतात आहेत। वेळप्रसंगी लातूरमध्ये ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे दौऱ्यावरती होते त्यावेळेस सुनील तटकरे यांच्यावरती छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्ते उडवत आंदोलन केलेलं होतं आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी प्रमुख भूमिका जी आहे ती अनेक शेतकरी संघटनांनी आणि अनेक सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेली होती आणि यावरती मात्र अजित पवारांनी एक सावध अशी भूमिका घेतली की मी माणिकराव कोकाटे यांची बाजू ऐकूनच पुढचा निर्णय जो आहे तो घेईन असं सांगण्यात आलेलं होतं। आता थोड्याच वेळापूर्वी माणिकराव कोकाटे जे आहेत ते मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत 6व्या मजल्यावरती अजित पवारांची भेट घेण्याकरता। या दोन्ही नेत्यांची भेट जी आहे ती त्या अजित पवारांच्या अँटी चेंबरमध्ये सध्या होताना पाहायला मिळते आणि अजित पवारांकडनं माणिकराव कोकाटेंच्या सगळ्या वक्तव्याच्या संदर्भात नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आलेली आहे की तुमच्या वक्तव्यांमुळे सातत्यानं सरकार जे आहे ते अडचणीत येताना पाहायला मिळते। त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता अजित पवार माणिकराव कोकाटे यांची भूमिका समजून घेतल्यानंतर काय निर्णय घेणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु माणिकराव कोकाटे यांची अजित पवारांसोबत भेट होण्यापूर्वी थोड्याच वेळापूर्वी शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ जे आहे ते अजित पवारांकडे आलेलं होतं आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नका अशी भूमिका जी आहे ती या शेतकरी संघटनेने व्यक्त केलेली होती अजित पवारांकडे आणि त्यावेळेस अजित पवारांनी मात्र या शेतकरी संघटनेला सांगितलं, या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की सातत्यानं कृषी मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य होतात आहेत। आता हा विषय माझ्या हातात उरलेला नाहीये, आता हा विषय जो आहे तो मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेलेला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री जी भूमिका घेतील तो अंतिम निर्णय असेल असं मत जे आहे ते अजित पवारांनी या सगळ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाकडे व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता मात्र या सगळ्या शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ भेटून गेल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची आता ही अँटी चेंबरला भेट होते। या सगळ्या भेटीमध्ये सातत्यानं अजित पवार जे आहेत ती आपली नाराजी जी आहे ती कृषी मंत्र्यांना बोलून व्यक्त करतात आहेत, कारण की सातत्यानं कृषी मंत्र्यांची जी वादग्रस्त वक्तव्य होती हे जे वक्तव्य आहे अजित पवारांचं आत्ताचं समोर आलेलं की आता हा विषय माझ्या हातात राहिलेला नाही, खूप काही सांगून जात आहे, खूप काही सुचवत आहे। नक्कीच श्रुती, अजित पवारांचं हे सूचक वक्तव्य आहे की आता माझ्या हातात काही राहिलेलं नाहीये, जे काही आहे आता मुख्यमंत्र्यांच्या हातात गेलेलं आहे असं अजित पवारांनी जे आहे ते शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला बोलताना सांगितलं। शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आलेलं होतं की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नका, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची काही वादग्रस्त वक्तव्य असतील परंतु त्यांची कामं चांगली आहेत असं मत जे आहे ते शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने अजित पवारांपुढे मांडले
मांडलेलं होतं त्यावर मात्र अजित पवारांनी सावध अशी भूमिका घेतली की सातत्यानं ही वादग्रस्त विधानं जी आहेत ती कृषी मंत्र्यांकडे होताना पाहायला मिळतात त्याच्यावरती आता माझा काही कंट्रोल म्हणजे अर्थात या सगळ्या ही सगळा निर्णय जो आहे तो मी घेणार नाहीये. आता हा निर्णय पुढे गेले हा विषय जो आहे तो पुढे गेलेला आहे. हाच महत्त्वाचा मुद्दा आहे अक्षय. आम्ही तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहणार आहोतच. तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा.